नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा मैयाच्या परिक्रमेवर. मागील भागात आपण पाहिलं, मनात इच्छा नसतानाही कुंतल आणि लेखक सोबत परिक्रमा करत होते. काही लोक त्यांना विचारायचे गुरु शिष्य का, तर काही विचारायचे बाप आणि मुलगा का, तर दोन्हीला ते हो अशी उत्तरं देऊन वेळ मारून न्यायचे. आता पाहूयात पुढे. आता होशंगाबाद उर्फ नर्मदानगर. माझ्या सद्गुरूंचे गुरु श्री लोकनाथ तीर्थस्वामी बंगालमधून इथे आले. काही दिवस राहिले. इथेच त्यांची माझ्या सद्गुरूंशी गाठ पडली. माझ्या सद्गुरूंना शक्तिपात, कुंडलिनी जागृतीची दीक्षा मिळाली. नंतरही अनेकदा दोघे इथे वस्तीला राहिले. त्यामुळे ही भूमी माझ्यासाठी महत्त्वाची होती. तसेच श्री वासुदेवानंद सरस्वतींचे धाकटे बंधू श्री सीताराम महाराज संन्यासी टेंबेस्वामी यांनी थोडं पुढे खर्रा घाटावर श्री दत्तप्रभूंचे मंदिर बांधले आहे. तेही पाहायचे होते. इथे 3 दिवस मुक्काम करायचे ठरवले. होशंगाबाद हे फार प्राचीन इतिहास असलेले शहर, अनेक साधू संतांची तपस्याभूमी, दक्षिण भारताचा उंबरठा असेही काही म्हणतात. इथे मराठी लोकांची वस्ती भरपूर. मराठी आणि बंगाली टोला नावाचा भागच आहे. ब्रिटिशांच्या काळात एक सेठाणीला वाटले, पतीची खूप संपत्ती आहे, आपण नर्मदेला घाट बांधावा. या घाटाला सेठानी घाट म्हणतात. आधी मंगळवार घाट, मग सेठानी घाट. घाटावर नर्मदेचे, गायत्रीचे, रामाचे, मारुतीचे, शंकराचे अशी अनेक छोटी देवळे, धर्मशाळा, भिंतीत मोठे मोठे कोनाडे. माणूस शांतपणे बसू शकेल एवढे कोनाडे. तिथे बसून पोथी वाचन वगैरे करू शकेल. अर्थात तिथे कोणी बसलेले पाहिले नाही. आम्ही राम मंदिरात सामान ठेवले. महंत खूप श्रीमंत, हजारो एकर शेतीचे धनी, भरपूर दूध देणाऱ्या गाईचा भला मोठा गोठा. महंत वैष्णव होते. शैव लोकांना प्रवेश बंद. हरिहर एक आहेत वगैरे ठीक आहे. इथे मात्र फक्त वैष्णव असणे महत्त्वाचे. मान्य असेल तर आत या, नाहीतर भला थोरला दरवाजा उघडा आहे, बाहेर निघा. आम्हाला परिक्रमावासी म्हणून राहायला परवानगी दिली. जेवण इथे मिळणार नाही म्हणाले. आम्ही नर्मदा स्नान केले, मंदिरात येऊन पूजापाठ केला आणि गावात बाहेर फिरायला गेलो. दारावर पवार नावाची पाटी पाहिली. दार वाजवले. वाटले मराठी घर आहे. नाव पवार, पण हे गुजराती निघाले. त्यांनी चहा दिला. बोलता बोलता समजले, पाठक, जाधव, पवार अशा नावाची इथे गुजराती मंडळी आहेत. हसून निरोप घेतला. पुढे श्रीधर स्वामींची पाटी दिसली. आत गेलो. श्रीधर स्वामींची संगमरवरी मूर्ती आहे, फोटो आहे, पण मराठी कोणी नाही. व्यवस्थाही काही नाही. धंद्यासाठी जागा वापरात आहे. तिथे श्री हरणे नावाचे प्रख्यात मराठी कुटुंब आहे. वकील आहेत आणि त्या टेंबेस्वामींच्या दत्त मंदिराचे विश्वस्त आहेत. त्यांच्याकडे गेलो. सज्जन, शांत, गोरे, कोकणस्थी, घारानेळ्या डोळ्यांचे कुटुंब. पण त्यांच्याकडे त्यावेळी घरातील कोणाचे निधन झाल्यामुळे सुतक होते. बाहेर बोलून निरोप घेतला. त्यांच्याकडून श्री आठवले नावाच्या गृहस्थांची माहिती मिळाली. हे बँकेत आहेत, हे विश्वस्त आहेत. त्यांची भेट झाली. त्यांनी दत्त मंदिरात नेऊन आणले. मोठी प्रसन्न वास्तू. मी आणि कुंतल तिथे राहणार होतोच. तिथून येताना मार्गावर कुंतलला ओळखीचे एक बंगाली गृहस्थ भेटले. त्यांनी जेवायला याचा आग्रह केला. गेलो त्यांच्याबरोबर. पुढे 2 दिवस बंगाली कुटुंबातून आमचे वार लागले. बंगाली कुटुंबात जेवण्यात गोडधोड, मिठाई हवीच. त्यामुळे रोज बंगाली गोडाचे जेवण, दक्षिणा, बंगालीत कुंतलच्या गप्पा. मी त्याचा गुरु आहे असे समजून माझ्याकडे आदराने पाहायचे आणि कुंतलसारखा तरुण सुंदर मुलगा उच्च शिक्षित साधू झाल्याने त्याच्याविषयी श्रद्धेने बोलायचे. घर सोडले की आम्ही हसून ते सर्व सोडून द्यायचो. 3ऱ्या दिवशी सकाळी गायत्री मंदिरात जेवायला गेलो. त्यांनी आधी प्रमाणपत्र पाहायला मागितले. त्याच्यावर शिक्का मारला. मग जेवण मिळाले. गायत्री मंदिराची साखळीच आहे. काशी, ऋषिकेश, हरिद्वार, लाखोंच्या देणग्या, मोठी श्रीमंती थाट. निरनिराळ्या ठिकाणी गायत्रीचा प्रचार, शिबिरे असा दंगा असतो.
डोक्यात कायम असा विचार येतो. भारतभर शेकडोंनी बापू, बाबा, महाराज, संत, साधू वगैरेंची हजारो शिबिरे, प्रवचने, मेकअप वगैरे करून टी व्हीवर भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यावर फिल्मी स्टाईलने फक्त आपणच मसीहा असल्याचा दावा करणारी भाषणबाजी, अभिषेक, पूजा यांचा थाटमाट, लाखोंची तीर्थस्थानावर गर्दी, हे सगळे चालू असताना या पवित्र भारतभूमीत भ्रष्टाचार, बलात्कार, बनवेगिरी, करोडो रुपयांचा अपहार, विदेशी मद्याच्या एका बाटलीच्या मोबदल्यात पाकिस्तानला फायली पुरवणे, संरक्षण खात्यातला महाप्रचंड भ्रष्टाचार, फसवणूक, हे सगळे कसे काय चालू आहे. एका बाजूला मंत्री, संत्री, अधिकारी, मुख्यमंत्री प्रवचनांना हजेरी लावतात, पण दुसरीकडे प्रत्यक्ष जगण्यात केवढी प्रचंड विसंगती. देवभक्तीचा हल्ला कल्लोळ, मोठ्या स्पीकरवर दणदणीत आवाज लावून लोकांचे कान फाटले की पुण्य मिळते अशी कल्पना रूढ झाली आहे. हे सर्व नक्की काय चालू आहे. होशंगाबादच्या नर्मदा सत्संग भवनातही चक्कर टाकली. सत्संग मात्र लाभला नाही. ज्याला लाभला असेल तो भाग्यवान. देव म्हणजे कोणी गुंड आहे आणि त्याला नमस्कार केला नाही तर तो काही बरे वाईट करेल या भीतीने लोक दर्शन घेतात. प्रेमाशिवाय वाकायचे नाही, हे माझे व कुंतलचे मत. त्यामुळे उगीच नमस्कार कर, दर्शनाचा लाभ घ्या असली भानगड नव्हती. एके रात्री राम मंदिरात महंतांनी बोलावले. चौकशी केली, दूध दिले. रात्री जेवायला या म्हणाले. महंत त्यांच्या शिष्यगणात बसून मस्त गांजा सेवनात रमले होते. मंदिरात अगदी शेकडोंनी रामाच्या धातूच्या मूर्ती होत्या. त्यांचे भरजरी रेशमी पेहराव, फुलांचे हार, रेशमी हार वगैरे वेगळाच थाट होता. आरती झाली. मला मोठा प्रसाद मिळाला. जेवायला अवकाश होता. मंदिराच्या गच्चीवर जाऊन बसलो. अंधाराची छाया पसरली होती. स्त्रिया, माणसे नर्मदेत दीप सोडत होते. काही दिव्यांभोवती रंगीत जिलेटिन कागद लावले होते. छोट्या छोट्या लाटांवर हेलकावे घेत तरंगत दिवे नर्मदा प्रवाहातून वाहत होते. सुंदर नयनरम्य दृश्य होते. मनात सहजच दीपज्योती नमस्तुते सुरू झाले. कुंतल म्हणाला, शेवटी शांती, समाधान आहे तरी कशात. या प्रश्नाच्या मोहळावर विचाराचा दगड पडला. विचारांचे दंश मनाची लाहीलाही करू लागले. दारू प्यालो असूनही शुद्धीवर आलो. आपण कोण? आपलं इथल्या अस्तित्वात काम काय? इथेच असेच शरीराचे भोग घेऊन एक दिवस मरून जायचं. आसक्तीनं, हावरेपणानं भोग भोगायचे. पैसा मिळवायचा आणि जसे नागडे आलो तसे एके दिवशी इथलं सर्व सोडून चितेवर जळून देहाची राख करायची. आपण जन्म घेण्यामागे उद्देश काय? जगण्याचा उद्देश काय? अस्तित्वात राहण्याचा हेतू काय? का हे सगळं हेतुशून्य आहे? प्रश्न प्रश्न प्रश्न. डोकं शिणून गेलं. अचानक उठलो. नोकरीचा राजीनामा दिला. काय मिळाले ते पैसे घेतले. बरोबरच्या लोकांनी व्यवहार, नोकरी वगैरेचा उपदेश केला. हॉटेलच्या मॅनेजरने 4 महिन्यांनी परत आलास तरी नोकरी देईन असं सांगितलं. पगारवाढ देतो म्हणाला. पण मला आता काहीच ऐकू येत नव्हतं. हॉटेल सोडलं. वडील नुकतेच निवृत्त होऊन कलकत्त्याच्या स्वतःच्या घरी गेले होते. कलकत्त्याला गेलो. आईवडिलांना सांगितलं, हे सर्व पैसे तुमचे. मी घर सोडणार. स्वतःच्या शोधात हिमालयात जाणार. आईनं अंथरूण धरलं. वडील चिंतेत जळत होते. पण माझा निर्धार ठाम होता. रात्री घरात चिठ्ठी लिहून ठेवली. माझा शोध घेऊ नका. मी आनंदात असेन. अंगावर फक्त एक धोतर नेसून पैसे न घेता अपरात्री घर सोडलं. आज 4 वर्ष झाली. कुंतल सांगत होता. सांगण्यात दुःख नाही, अभिनिवेश नाही, फक्त आनंद मात्र होता. आपण योग्य निर्णय घेऊन योग्य मार्गावर चालत असल्याचा आनंद. आजपर्यंत पॅन्ट शर्ट, सुटरबुटात वावरणारा. धोत्राची सवय नाही, पण धोत्रे, पैसे न घेता बाहेर पडलो. हावरा स्टेशनवर गेलाच नाही. मधल्या वाटेत चाल सुरू केली. 2-3 गावे सोडल्यावर आडबाजूला स्टेशनवर बिनतिकीट गाडीत बसला. हे जग अफाट, अनंत आहे. कुठेही जायला मोकळा. ज्याच्याजवळ काही गमावण्यासारखे नसते तो निश्चिंत असतो. मजल दरमजल करीत हिमालयात गेला. जिथे लोक नाहीत, वस्ती नाही तिथे.
अरण्याचा मार्ग धरला. एका धोतराशिवाय अंगाखाली आणि अंगावर काही नाही. एका झाडाखाली निवांत बसला. निर्मनुष्य जंगलात. रात्री किर्र आवाजाशिवाय काही नाही. जेवण खाण्याचे भान नाही. जवळच पाण्याचा मोठा झरा होता. त्यामुळे पोटात पाणी भरायचे आणि केवळ त्या एका शक्तीच्या विश्वासावर श्रद्धेने डोळे मिटून ध्यानाला बसायचे. तोपर्यंत आयुष्यात ध्यान म्हणजे काय हे माहिती नव्हतं. आता फक्त बसायचे, डोळे मिटायचे आणि त्या अवस्थेत फक्त आनंदलहरीवर तरंगायचे. सर्वत्र केवळ सुखाचा अनुभव घ्यायचा. जेवणाची वेळ झाली असे सांगायला महंतांचा माणूस आला. मोतीचुराचे लाडू, गोड भात, भरपूर मठ्ठा असे मिष्ठान्न भोजन करून उठलो. पुन्हा गच्चीवर आलो. कुंतल सांगायला लागला, स्वामी, 2 दिवसांनी एक महापुरुष समोर आला. त्याला नमस्कार करावा असं आतून वाटायला लागलं. नमस्कार केला. त्यांनी मिठीत घेऊन पाठीवर थोपटलं. डोक्यावरून हात फिरवला. अश्रू आवरेनात. हुंदके चालू झाले. त्यांच्या अंगावर केवळ एक लंगोटी. त्यांनी बरोबर चालायची खूण केली. गेलो. पुढे एक साधारण अशी झोपडी लागली. झोपडीत वाकूनच जावं लागलं. आत खूप उबदार वाटत होतं. त्यांनी बसायला आसन दिलं. एकदम बंगालीतच भाषण सुरू झालं. 2 दिवसांनी त्यांनी सांगितलं, भ्रमंती कर. डोळे उघडे ठेवून भ्रमंती चालू ठेवायची. नामस्मरण करायचं. भूक लागली तर मागायचं. मिळालं तर खायचं. शरीराच्या आधीव्याधीकडे केवळ शरीरभोग म्हणून दुर्लक्ष करायचं. वेदनाशामक औषधाचं काम नामस्मरण करीत. 2 दिवस त्यांनी कधी कुठे शिजवलं कळलं नाही. पण पत्रावळीवर भरपूर जेवायला वाढलं. म्हणाले, साधना कालात 2 वेळा पोटात अन्न गेलं पाहिजे. 1 घास तरी खावा, जास्ती खाऊ नये. शरीर जिवंत राहिलं पाहिजे असं बघायचं. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणाले, जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा तसं मार्गदर्शन होईल. निश्चिंत राहा. मी तुझा गुरु नाही, पण तुझ्या गुरूंची आज्ञा म्हणून तुला सांगितलं. हरिओम नमः शिवाय. तिथून बद्री, केदार, जमनोत्री, गंगोत्री आणि कुठे कुठे हिंडलो. सर्व नावं लक्षात नाहीत. कुठल्या साधूंनी पुस्तकं दिली, वाचली. इंग्रजी, हिंदी, बंगाली पुस्तकं शेकडोंनी वाचली. अभ्यास नसतानाही संस्कृत यायला लागलं. एका साधूंनी संध्या शिकवली. हिंडणं सुरू केलं. एके ठिकाणी एक महात्मा भेटले. त्यांना एकजण विचारत होता, तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का? हे महात्मा समोर कोणी आलं की म्हणायचे, वा वा, क्या सोंग बना के आया. म्हणजे प्रत्येक रूप हे परमेश्वराचं रूपच मानायचे. त्यालाही हे म्हणाले, वा वा, क्या सोंग बना के आया. तोही वरमला. ज्यानं चराचरात एका परमेश्वराशिवाय काही पाहिलं नाही, त्याला परमेश्वर पाहिला आहे का हे विचारणं उद्धटपणाचं. पण महात्मा आनंद या अवस्थेतच केवळ नित्यानंद. दुसऱ्या एका साधूंचं दर्शन झालं. हे 24 तास एके जागी ध्यानमग्न असायचे. स्नान, संध्या, भजन, पूजन काही नाही. एकाने यांना हटकलं. म्हणाला, सारं ढोंग आहे. स्नान, पूजा काही करत नाहीत. हा कसला साधू? ते हसून म्हणाले, बाबा, डोळे मिटले की मानसपूजेत मन रमतं. स्नानाचा, पूजेचा सगळा सोपस्कार मानसपूजेत होतो. प्रत्यक्ष स्नानाचा अनुभव येतो. यानं विचारलं, सगळं असं आहे तर जेवता कशाला? मनातच जेवण करत जा. हे महात्मा हसले. पाणी, जेवण खाणं सगळं त्या दिवसापासून बंद. पोटात अन्न घेत नाहीत, पण शौचाला जातात. एक एक गूढ अनुभव घेता आले. स्वामी, हे साधनेच्या अवस्थेत अनुभवायला मिळालं. तिथे एकदा मार्कंडेय संन्यास आश्रमाचे संन्यासी स्वामी भेटले. त्यांनी मंत्र दिला. म्हणाले, आता ओंकारेश्वरला जातोय, ये बरोबर. त्यांनी ओंकारेश्वरला आश्रमात तळघरात खोली दिली. जेवण खाण्याची सोय झाली. आश्रमात प्रत्येकाला काही ना काही खास सेवा म्हणून काम करावं लागतं. मला यातून सुटका दिली. अभ्यास करण्यासाठी पुस्तकं खूप जमा झाली. तळघरात मन मानेल तशी साधना करायची. पुस्तकं वाचायची. नाहीतर नर्मदा घाटावर जाऊन त्या प्रवाहाशी एकरूप होऊन तासनतास बसून राहायचं. कुंतल, घरी कधी पत्र पाठवलंस की नाही? हो, या संन्यासाश्रमात राहायला आलो तेव्हा प्रमुख संन्यासी म्हणाले, घरी पत्र पाठव, इथला पत्ता दे. म्हणून घरी पत्र पाठवलं. आईवडील भेटून गेले.
अंगावरचा नेसलेला पंचा, दाढी, केस वाढलेले, हाडं दिसत आहेत अशी अवस्था पाहून वडिलांच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाले, घरी चल, का ही अवस्था करून घेतली आहेस? वडील म्हणाले, अरे पेन्शन मिळत आहे, काही कमी नाही, घरी चल. आई रडत रडत म्हणाली, कुंतल आपल्या घरी चल, घरी राहून साधना कर, भक्ती कर, माझ्या हातांनी जेवण करून वाढीन. बाळा, माझा तुझ्या साधनेला विरोध नाही, पाळता हिंडणं बास झालं, घरी चल. आईला सांगितलं. परिक्रमा पूर्ण झाली की एकदा घरी येऊन जाईन. वडिलांनी पैसे देऊ केले, त्याची गरज नव्हतीच म्हणून घेतले नाहीत. पण घरी एकदा येऊन जाईन सांगितल्यानं दोघे समाधानानं निघून गेली. नंतर कधी पत्र लिहिलं नाही. रात्र रंगत होती. समोर नर्मदा प्रवाहात दिवे तरंगत जात होते. दिव्य आत्मे दिव्याच्या रूपात जणू प्रवास करीत होते. नर्मदा माईचे पात्र म्हणजे स्वर्गातून वाहत आलेला पवित्र निर्मळ प्रवाह. उद्या सकाळी पुढे निघायचे. झोपण्यासाठी अंथरुणावर अंग टाकण्यासाठी उठलो. रात्रीची गार हवा वाहत होती आणि महंत त्यांच्या शिष्याबरोबर गांजा उडत धर्मावर चर्चा करीत धुंदीत बसला होता. सकाळी श्री आठवले बँकेत जाता जाता दक्षिणा देऊन गेले. त्यांनीच खर्रा घाटावरच्या दत्त मंदिराचा रस्ता दाखवला होता. महंताचा निरोप घेतला. त्यांनी चहा दिला. आमच्याशी प्रेमाने बोलले. गावाबाहेर पडून खर्रा घाटाच्या दिशेने पाऊल उचलले. तासाभरात लांबून एक भगवा फडकताना दिसला. जवळ गेल्यावर तो मंदिराचा नसून शेजारी असलेल्या आर्य समाजाच्या वसतिगृहाचा होता हे समजले. श्री सीताराम महाराजांच्या दत्ती मंदिराची जागा खूपच मोठी. आत प्रवेश करण्याचा मोठा लाखुंडी दरवाजा, बाजूनी पूर्ण कंपाऊंड. आत डाव्या हाताला शेती, उजव्या हाताला चिंचेची औदुंबराची प्रचंड झाडे. मंदिराच्या मागे विहीर, मोठी बाग, पुन्हा थोडी शेती आणि मंदिरासमोर औदुंबराचा विशाल पार. दरवाजा उघडून मंदिरात गेलो. मंदिर झाडून काढले. नाव खर्रा घाट असले तरी इथे घाट नाही. मैयाचे पात्र खूप खाली आहे. रेतीवरून चालत जाणे येणे कष्टाचे, पण गेलो. स्नान केले. लोटाभर नर्मदा जल वरती घेतले. मंदिराकडे येऊ लागलो आणि रस्ता चुकलो. रस्ता नव्हताच. रेतीमुळे पायवाटही नव्हती. चढावरून वर आल्यावर खूप वेळ शोधाशोध करून मंदिराच्या कुंपणातून आत जायचा मार्ग सापडला. आसन लावले. श्री सप्तशती गुरुचरित्राचे पारायण केले. ध्यानाला बसलो. डोळे उघडले तेव्हा खूप उशीर झाला होता. अजूनही कुंतल ध्यानातच होता. बाहेर पारावर येऊन बसलो. जरा वेळाने कुंतलही उठला. आत गेलो. दोघांनी आत श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री सीताराम महाराज, माझे सद्गुरू यांचे दर्शन घेतले. प्रसन्न दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. खूप वेळ जाऊनही प्रसन्न वास्तूतून बाहेर येण्याचे भान राहिले नाही. मला कुंतलला असा मोह झालाच की आता इथेच कायमतेच आसन लावावे. पण मैयाची परिक्रमा पूर्ण झाल्याशिवाय राहणे अशक्य होते. सामान उचलले, बाहेर आलो. सहजच लक्ष गेले. बाजूला खूप आत गेल्यावर आर्य समाजाचे वसतिगृह होते. मगाशी दिसलेला भगवा ध्वज इथलाच होता. आत गेलो. नर्मदे हर म्हणालो. आचार्यजी बाहेर आले. त्यांनी अत्यंत आनंदाने स्वागत केले. विद्यार्थ्यांना सांगितले, दोघा स्वामींना जेवायला वाढ. विद्यार्थ्याने खूप आपुलकीने प्रेमाने वाढले. प्रसन्न चित्ताने आचार्यांचा विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. खरे तर आर्य समाजाचा मूर्तिपूजा करायला विरोध. आमच्यासारख्यांशी यांचे जमणे कठीण. पण आम्हालाही भेद मंजूर नाही आणि त्यांनीही आदर दाखवला. समाधान वाटले. हिंदूंनी एकमेकातले पंथभेद विसरून राहायला हवे. ते राहिल्याने बरे वाटले. उजव्या बाजूने रेल्वे रोड ओलांडून चालू लागलो. तो बाजूच्या रेल्वे शेडमध्ये भंडारा चालू होता. जेवण झाले होते, पण त्यांनी आग्रहाने थांबवले. शिरापुरी प्रसादापुरती खाल्ली आणि निघालो. आता उजव्या बाजूच्या नर्मदा किनारी उतरायचे होते. डोळ्याला आणि पायाला रेतीचा गरम भाजणारा दाह जाणवत होता. आता बाजूला नर्मदा प्रवाह. भयंकर तापलेल्या रेतीतून चालणे. ज्वारी टाकली असती तर लाह्या तयार झाल्या असत्या, एवढी रेती तापलेली. पाय रेतीमध्ये विटविटभर खोल जात होता. रेतीत खोल गेलेल्या पायात काटा रुतायचा, बोचायचा. तो काटा काढण्यासाठी पाय वर घ्यायचा, म्हणजे दुसरा पाय तितका वेळ निखारा पेटल्यासारख्या रेतीत.
आतासुद्धा तो दाह पायाला जाणवून डोळ्यांची आग होतेच. तापलेल्या तव्यावरून चालणे अगदी चैन वाटावी अशी भयंकर वेदना. चालण्याचा वेगही रेतीमुळे मंदावलेला. सगळा आनंदच होता. अशावेळी नर्मदा परिक्रमा किती कठीण आहे याची जाणीव होते. जरा वेळाने आम्ही दोघे डाव्या बाजूच्या चढावर चढून रेतीपासून दूर पळण्यासाठी चालायला लागलो आणि आमची अधिक फजिती झाली. वरतीसुद्धा सर्वत्र तापलेली रेती होतीच. चिमुकले काटे होते, ते पायातून निघणे मुश्किल. बाभळीच्या काट्यांची फांदी तर वेगळीच मजा करायची. काटा काढण्यासाठी फांदी ओढताना अंगावरच्या लुंगीत ती जायची आणि मांडीची लुंगी आणि चामडी एकदमच ओढायची. 2-3दा वरची बाभळीची फांदी दिसली नाही. नाजूक काट्यांनी गालावर डोक्यावर फराटा ओढला. शेवटी नाईलाजाने पुन्हा टेकाड उतरून खालच्या रेतीवरून चालायला लागलो. आगीतून फुफाट्यात पडणे या म्हणीचा ज्वलंत अनुभव आला. वाक्यात उपयोग करा असे शाळेत सांगत. शाळेच्या अभ्यासाच्या अडचणीतून सुटलो, पण या म्हणीचा असा उपयोग जगण्याच्या संदर्भात झाल्यामुळे खरा अभ्यास झाला. तुकोबांनी म्हणून ठेवलं आहे, आलिया भोगासी असावे सादर. कुठलाच पर्याय नसला की असे भोगाला सादर होणे भागच पडते. भोगा आता आपल्या कर्माची फळे, कारण नर्मदाबाई पापहरण करते. शिक्षा भोगल्याशिवाय पापाचा नाश कसा होणार? आणि पापे तर अनंत आहेत, तेव्हा शिक्षाही अनंत असणार. 2-3 तास झाले, पण अनंत जन्मापासून चालतोची वाट अशी अवस्था. तेवढ्यात दूरवर मोठा वडाच्या झाडाचा पसारा आणि 4-5 भगव्या धांदोड्या फडफडताना दिसल्या. वाळवंटातून जाणाऱ्याला खजुराचे झाड दिसले की आनंद होतो, तो आम्हाला झाला. आम्ही त्या दिशेला निघालो. तिथे गमतीदार दृश्य होते. एक मारुतीचे मंदिर, एक शंकराचे मंदिर, शिवाची पिंड, गूढ गंभीर खोल गारव्यातल्या गर्भगृहात पिंडीवर तांब्याचे लखलखीत अभिषेक पात्र. पात्रातून क्षणाक्षणाला पिंडीवर पडणारा अभिषेकाचा थेंब. टिप टिबक टिबक टिबक. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. त्या गमतीदार दृश्यात सामील झालो. समोर वडाच्या भव्य झाडाखाली नागा संप्रदायाचे 6-7 संन्यासी दिगंबर अवस्थेत पसरले होते. त्यांचे गांजा सेवन चालू होते. त्यांनी पुकार केला, नर्मदे हर. आमचाही पुकारा झाला, नर्मदे हर. नंगा साधू म्हणाला, स्वामीजी खिचो थोडा, बहुत अच्छा नशा है. कुंतल त्यातला नव्हताच आणि मला गांजा नको होता. सिगारेट असती तर मजा घेतली असती. ते म्हणाले, अरे महाराजजी, इथे कुठली सिगारेट, गाव दूर आहे. म्हणालो, असेल नशिबात तर कोणीतरी देईल. तेवढ्यात गावातून एक माणूस आला. त्याने माझ्या हातात पाकीट दिले आणि तो निघून गेला. सगळ्यांनी आश्चर्य केले. मी म्हणजे कोणी सिद्धपुरुष आहे अशी त्यांची खात्री झाली. त्यांना सांगितले, हा केवळ योगायोग आहे. पण ऐकेनात. म्हणाले, महाराज, आम्ही आपल्याला ओळखलं आहे. मी आणि कुंतल हसलो. आणि काय करणार? चहाचे सामान होते. त्यांनी चहा केला. म्हणाले, महाराज आता इथे थांबा, मस्त खिचडी बनवतो, आराम करो. अजून सूर्यास्ताला अवकाश होता. वडाच्या पारावर मी सुद्धा सिगारेटचा धूर सोडत मजा घेतला. जरा वेळाने दोघे उठलो. नर्मदा स्नान करून परत आलो. मानसपूजेत मग्न झालो. ध्यानासाठी मंदिरात बसलो. कुंतलही बरोबर बसला. भस्त्रिका कुंभक होऊ लागले. साधनेच्या मस्तीत होतो आणि मग ओंकार, दीर्घ ओंकार मुखातून बाहेर पडले. ओम. गाभारा आणि आसमंत ओंकाराने भरून गेले. सांधेतून उठताना पाहिले. सर्व साधू माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. म्हणाले, महाराज, आज प्रथमच असा ओंकार ऐकला. आम्ही धन्य झालो. आपण महान आहात, योगी आहात. वा वा, वाह वा, शिवजी की जय हो. महाराज, पाय लागू. सगळ्यांनी कौतुक केले. पण मला लाज वाटली. अरे, माझ्यासारखे माझ्या सद्गुरूंचे हजारो शिष्य आहेत. ते सद्गुरू किती महान आहेत याची जाणीव झाली. मी माझ्या सद्गुरूंचे नाव सहसा सांगत नाही, कारण माझ्या आचरणामुळे त्यांची बदनामी होऊ नये हा हेतू. पण सद्गुरूंच्या असीम शक्तीच्या कृपेने डोळ्यात पाणी आले. कोणी साधू पाणी आणत होते, कोणी खिचडी बनवण्यात दंग. कोणीही रिकामा नाही. पण आम्हा दोघांना त्यांचा प्रेमाचा आग्रह. महाराजजी बसा, विश्रांती घ्या, सेवेचा स्वीकार करा. आम्ही निवांत पारावर आडवे झालो.
तासाभरात पत्रावळीवर खिचडी आणि साजूक तूप, वाफेची आणि चवीची वलये हवेत तरंगत होती. नर्मदा मैयाला नैवेद्य दाखवून भोजन प्रारंभ केला. ती खिचडी, ते साधू, ते शिवमंदिर, तो वडाचा विस्तीर्ण पार, सगळे स्वप्न वाटावे असा देखावा. रात्री वडाच्या आश्रयाला झोपून गेलो. पहाटे पहाटे सारूजनाने चहा दिला. त्यांचा थांबण्याचा आग्रह होता, पण निघायला हवे म्हणून निघालो. जय शिवाजी. नर्मदे हर. पुन्हा रेतीतून चालणे. अजून 2-1 किलोमीटर तर रेती होतीच. तेच चटके, तीच काट्यांची बोच, तेच उन्हाचे वरून होरपळणे. म्हणूनच स्वतःची फजिती बघून आम्ही हसायचो. पण तरीही चालण्यात मस्तीची एक नशा होती. अजूनही चालतोची वाटा, काट्यांकुट्यांच्या, हे अर्धे खरे. रेंढाल गावाकडे वाट वळली. डाव्या बाजूला शेतातील पिके वाऱ्यावर डोलत होती. पाखरे मुक्त मनाने भरल्या कणसांचा फन्ना उडवत होती. त्यांना कोणी हाकलणारा नव्हता. अधेमध्ये कापलेली शेते. चालता चालता कानांवर हाका येऊ लागल्या. बाजूला तर दिसत नव्हते. जरा वेळाने लक्षात आले. डाव्या बाजूने दुरून शेतकरी भाऊ टाळ्या मारत होता. हात उंचावून खुणावत होता. पावले तिकडे वळली. 2 एकराची छोटीशी शेती, एक विजेच्या पंपावर चालणारी बोरिंग, एक छोटेसे खोपटे. आम्हाला त्याने आनंदाने खोपटात घेतले. बिनदुधाचा चहा पाजला. तेवढ्यात रेंढालला जाणारा एक मोटरसायकलवाला आला. त्याला याने निरोप दिला. मी भाजी करतोय, घरून 5-10 भाकरी आणून घाला. मोटरसायकल गेली. कोण कुठले चौकशी झाली. कुंतल शेतकऱ्याशी बोलत त्याच्या भाजी निवडण्याच्या कामात मदत करीत होता. मी आडवा झालो. छान वारा वाहत होता. मोकळे रान, वर अनंत आकाश, निळेभोर. देह खोपटात, पण मी मात्र आसमानात हरवलो होतो. जरासाने मोटरसायकल परत आली. 5-10 भाकरींचे गठुडे तो घेऊन आला. एक दह्याचे लोटके. 2 मिनिटे छान बोलून गेला. मी, कुंतल आणि शेतकरी भाऊने भाकऱ्या, भाजी आणि दह्याचे लोटके संपवले. एकदम ताजेतवाने झालो आणि नर्मदे हर म्हणून पुढचा रस्ता धरला. कौसल्या नदीचा संगम, गौरीशंकर महाराजांची समाधी. इथे हा संगम आणि अवली घाट. अवली घाट, इंद्रावती संगम. इथे रात्री मुक्काम टाकला. नर्मदेला अनेक नद्या मिळतात. संगमाला संगम स्नानाचे पुण्य घ्यायचे अशी पद्धत. मी आणि कुंतल कपड्यासह संगमात स्नान करायचो. सामान घ्यायचो, चालू पडायचो. उन्हामुळे अंगावरचे कपडे लवकर वाळायचे. तेवढा जीवाला गारवा. इथे एका पंडितजींनी जेवण दिले. पण तोपर्यंत सनातन धर्म, ब्राह्मण जातीचा उच्च दर्जा, शूद्र किती शूद्र आहेत वगैरे प्रवचन जोडले. कुंतल जरा चिडला त्याच्यावर. जेव्हा पंडितजी अधिक खुश झाले, मी गप्प होतो. मस्त सिगारेट काढून धुरात स्वतःला हरवून टाकले. पंडितजींचा आणि कुंतलचा जुगलबंदीचा कार्यक्रम अगदी रंगात आला. मी मजा घेत होतो. शेवटी पंडितजींनी मला मध्ये घेतले. म्हणाले, महाराज आपण ज्येष्ठ आहात, आपण काही बोला. म्हणालो, जो पूर्ण शास्त्रसंमत वागतो तो दुसऱ्याला दोष देणार नाही. दुसऱ्याला दोष देणारा कधीही श्रेष्ठ ठरणार नाही. तेव्हा प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे करावं. दुसऱ्याची चूक पाहण्याऐवजी आपला आचार शुद्ध आहे का बघावं. म्हणजे वादाचा प्रश्न निघणार नाही. माणुसकीने वागावं असं सांगितलं आहे. तुम्ही म्हणता आज ब्राह्मणाला किंमत नाही. माझा अनुभव वेगळा आहे. चांगल्या ब्राह्मणाला आजही समाज मान देतो. पण ब्राह्मणांनी मानाची मुळातच अपेक्षा का धरावी? ब्राह्मण जे स्वतःला उच्च समजतात तेच मुळात चूक आहे. ब्राह्मणांनी स्वतःचा अहंकार कमी करून इतरांशी प्रेमानं वागायला हवं. त्यातच सर्व समाजाचं भलं आहे. नाहीतर मग स्वतःला ब्राह्मण समजणारे आणि त्यांचं जग घोळ घाला. आपल्याला यात काही गम्य वाटत नाही. आपल्याला कुठलाही भेद मान्य नाही. पंडितजींना हे पटणं शक्यच नव्हतं. पण का कोण जाणे, ते थांबले. चेहऱ्यावर नाराजी होती, पण उठले. आतून आवाज आलाच, स्वयंपाक तयार आहे. आम्ही उठलो. जेवण झाले. कोपऱ्यावर मारुती मंदिर होते. तिथे जाऊन झोपलो. सकाळी 5 वाजता निघताना पंडितजींनी चहा दिला. नर्मदे हर म्हणून सुटलो. डिमार नावाच्या गावात पटेलाने दरवाजातून पाहिले. तो पुढे आला. म्हणाला,
महाराज मही घेऊन जा. दोघे त्याच्या घरात सतरंजीवर बसलो. भरपूर ताजे ताक प्यालो आणि गोमती संगमाच्या दिशेने पावले टाकली. दोन्ही प्रवाह इथे अगदी उथळ आहेत. पण इथे आणखी एक नदी मिळते. त्रिवेणी संगम आहे, पण नाव विसरलो. इथे मोठे दत्त मंदिर आहे. एकेकाळी फार मोठे प्रस्थ असलेले हे मंदिर, नक्षीकाम कलाकुसर पाहण्यासारखे आहे. मन उदास झाले. मध्ये भव्य उंच कळसाचे दत्त मंदिर, त्याच्या बाजूने 4-6 मंदिरे, समाधीसमोर मोठा वाडा. वाड्यात पूर्वीच्या श्रीमंताचे तैलचित्रे, त्या गेलेल्या श्रीमंत काळाचे. काळाने आता पोपडे उडवले होते. सगळीकडे धूळ जळमटे. बेवारस संपत्तीचा अवकिरडा झाला होता. आता फक्त दारिद्र्याची उदास सावली पसरलेली. या जगात काहीही शाश्वत नाही याची जाणीव देणारी ती वास्तू. बाजूला अत्यंत गरीब अशी 2-3 आदिवासी कुटुंबे. इथे काहीच व्यवस्था झाली नाही. तिथून शिपानेरला पोहोचलो. तिथे सोय झाली. बाबा बजरंगदासांच्या आश्रमात. उशीर झाला होता. 1 वाजून गेला होता. पण जेवायची सोय त्यांनी केली. रात्री राहा म्हणाले. पण आज हंडिया गाठायचे आहे असे सांगून आम्ही निघालो. नर्मदेहर म्हणून हंडियाच्या दिशेने पावले उचलली. हंडियाच्या समोरच्या किनाऱ्यावर नेमावरचा सिद्धेश्वर मंदिराचा उंच कळस आणि कळसावरचा भगवा ध्वज निळ्या आकाशात फडकत होता. तिथे श्री विश्वनाथजी ब्रह्मचारींचा आश्रम. किंवाही प्रसन्नतेचा अनुभव देणारी वास्तू. खूप वेळ मी आणि कुंतल तिकडे बघत उभे होतो. कुंतलही तिथे राहिला होता. 5-1 वाजले असावेत. हंडिया जरा उंचावर आहे. नर्मदा मैयाचा प्रवाह थोडा दूर आहे. सगळा मातीचा आणि रेतीचा पसारा. हंडियाच्या मंदिरासमोर कट्ट्यावर सामान ठेवले. आम्ही दोघे स्नान करून आलो. आसन लावले. छान सुगंधी उदबत्ती लावली. तेवढ्यात एक संन्यासी आला आणि त्यांनी कुंतलशी सरळ बंगालीत बोलणे चालू केले. त्या संन्याशाला कसे समजले कुंतल बंगाली आहे ते? विनोद म्हणजे हा माणूस मूळ मराठी होता. त्या संन्याशाबरोबर कुंतल निघून गेला. सामान उचलले. मला म्हणाला, स्वामी मी निघतो. तो गेला. डोळे मिटून मानसपूजेत रमलो. कानावरून डोळ्यांवरून गार वारा वाहत होता. रंगून गेलो. तासाभराने डोळे उघडले. समोर दूर नर्मदेच्या संत प्रवाहात अस्त होत होता. सूर्याचा सोनेरी शेंद्री गोळा वितळता वितळता अस्त पावला. शेंद्री रंगाचा मनोहर तेजस्वी रंग आकाशात भरून राहिला. स्तब्ध शांत बसलो होतो. निर्विकार निश्चिंत निवांत. एका सुखमयी शांततेत स्वतःला पूर्ण विसरून गेलो होतो. एवढ्यात कुंतल आणि ते संन्यासी आले. संन्यासी म्हणाले, महाराज आपल्याला ज्येष्ठ स्वामींनी बोलावलं आहे, चला. सामान उचलले आणि त्यांच्या मागून गेलो. ज्येष्ठ संन्यासी स्वामी बंगाली होते. वय 80च्या पुढे. उत्साही आनंदी, पण चेहऱ्यावर थकल्याचा सूक्ष्म खुणा. आनंदाने स्वागत करीत. समोर आसन लावण्याची खूण करून मला बसा म्हणाले. सामान ठेवले. त्यांना वाकून साष्टांग नमस्कार केला. ते मागे सरकले. म्हणाले, तुम्ही परिक्रमावासी, परमेश्वर स्वरूप. तुम्ही नमस्कार करायचा नाही. हसत त्यांना म्हणालो, स्वामीजी आपल्या अधिकारापुढे नम्र प्रणाम केला नाही तर नर्मदा मैयाला आवडणार नाही. स्वामी मुक्त हसले. छलाक आहात, चतुर आहात, प्रेमी भक्त आहात म्हणाले. आम्ही सगळेच एकदम हसलो. ज्येष्ठ संन्यासी स्वामी सांगत होते. कुंतलला आणि मी समोर बसलो होतो. कुंतल उभाच होता. आता 80च्या पुढे वय. बंगालमध्ये कम्युनिस्ट राजवटीमुळे कुठेही थांबायला राहायला स्वस्थ जागा नाही. या कम्युनिस्टांनी देवधर्माचा नाश केला आहे. मध्ये रामकृष्ण आश्रमावरही संकट आलं होतं, पण ते निभावलं. एकूण संन्याशांनाही लोक विचारण्याचे झालेले. 2 पिढ्या धर्माविरुद्ध शाळा कॉलेजातून शिक्षण चालू असल्यानं एक दुर्गापूजा सोडल्यास कोणालाही कसलाही धर्मसंस्कार दिला नाही. सगळं कठीण आहे. अनेक बंगाली संन्यासी आज बंगाल सोडून इतरत्र राहत आहेत. आता या वयात कुठे जायचं हा प्रश्न आहे. 4 दिवसांनी मी कोलकात्याला चाललो आहे. बघू कालीची काय इच्छा आहे. बोलणे शांत संथ बंगालीत चालू होते. सावकाश बोललेले बंगाली मराठी माणसाला समजते. एखादा शब्द कळत नाही, पण एकूण सारांश समजतो. ज्येष्ठ स्वामी महाराष्ट्रात थोडे राहिले होते.
आणि त्यांचा इथला संन्यासी शिष्य मराठीच असल्याने 4 मराठी शब्द त्यांना ठाऊक होते. चैतन्य महाप्रभू, रामकृष्ण परमहंस यांच्याबरोबर ज्ञानेश्वर, तुकाराम, करपात्रीजी महाराज ठाऊक होते. म्हणाले, एक बंगाल, केरळ व चेन्नई सोडल्यास संन्याशांना कुठे फार त्रास नाही. कुंतलला ते म्हणाले, संन्यास घ्यायचं मनातही आणू नकोस. संन्यास म्हणजे वैराग्याच्या अग्निकुंडात राहणं. कठीण मार्ग आहे. तो जुना काळ गेला. आजचा हा काळ संन्यास धर्माला अनुकूल राहिला नाही. आम्ही रामकृष्ण आश्रम किंवा इतर आश्रमात त्यांच्या बंधनात राहणं नको वाटतं. प्रत्येकाचे काही नियम असतात. ते योग्यही असतील, पण आमच्यासारख्यांना ते पचवता येत नाहीत. स्वतंत्र, बंधमुक्त राहण्याची सवय. नियमाच्या चौकटीत कसं राहणार? बघू. नाहीतर गंगाकिनारी समाधी लावून पाण्यात पाणी मिसळावं, तसं गंगा प्रवाहातून देहाला मत्स्य अवतारात सोपून द्यावं. संन्यासाचा देह गंगेत सोडायचा संस्कार आहे, तसा सोडून द्यायचा. शिवाशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग. ओम ओम नमः शिवाय. कुंतलचे डोळे भरून आले. एक बारीक हुंदका फुटला. मी आणि ज्येष्ठ स्वामींनी एकाच वेळी उठून कुंतलच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने डोळे पुसले. स्वामीजी पुन्हा बसले. मला बसायची खूण केली. मी माझ्या सद्गुरूंचे शक्तिपात दीक्षेचे सद्गुरू परमपूज्य लोकनाथ तीर्थ यांनी देहनाशाचा सांगितलेला विधी सांगितला. त्यांच्या देहाची तशीच व्यवस्था त्यांच्या शिष्यांनी केली होती. परमपूज्य लोकनाथ तीर्थांनी शिष्यांना सांगितलं, मी समाधी लावल्यावर 3दा ओंकार ध्वनी करून प्राण सोडून देईन. मग माझ्या आकाराच्या 2 दगडी शिला आणून पोकळ करून घ्या. त्यात माझा देह ठेवा. नारळानं माझी कवटी फोडा. शिलांना दोरखंडाला बांधून नावेतून गंगेच्या मध्यभागी नेहून प्रवाहात सोडून द्या. आणि मी सद्गतीला देवीच्या चरणांशी पोचल्याची खूण म्हणून माझा विधी कराल. त्या दिवशी 14 कुमारिकांना दक्षिणा द्या. त्यांच्या गळ्यात, डोक्यात फुलांची माळ घाला. त्या दिवशी एक ज्योत प्रत्येक कुमारिकेपाशी थांबून अनंतात विलीन होईल. ही माझी खूण लक्षात ठेवा. आणि स्वामींची खूण म्हणून आलेली ती ज्योत प्रत्येक उपस्थित शिष्यानं पाहिली. सगळाच विलक्षण दिव्यत्वाचा साक्षात्कार. हे परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामीजी बंगालचे, ढाक्याच्या ढाकेश्वरी मंदिराच्या पुजाऱ्याचे दिव्य वंशज. ज्येष्ठ स्वामींचे मात्र आता डोळे भरून आले. त्यांनी मनोमन भक्तीने, प्रेमपूर्ण अंतःकरणाने आकाशाकडे बघत त्यांना नमस्कार केला. कुंतलला म्हणाले, कुंतल, हा योगायोग नाही आहे. तुला या स्वामींबरोबर राहण्याची आज्ञा झाली आहे. तो योगायोग समजू नकोस. त्या नियतीची काही कार्यकारण परंपरा त्यामागे आहे. यांच्यामागे निश्चिंत जा. तुझ्या साधनेचा सूर्योदय तुला अनुभवायला येईल. मला समजले. कुंतलने सर्व कथा ज्येष्ठ स्वामींना सांगितली आहे आणि त्यांच्याबरोबर राहण्याचा आग्रह धरला आहे. पण ज्येष्ठ स्वामींनी नकार देऊन माझ्या भेटीआधीच त्याला सांगितले होते, माझ्याबरोबर नेणार नाही. ज्या स्वामींच्याबरोबर तू आहेस त्यांच्याचबरोबर तू राहा. आज्ञाभंगाचं पाप मोठं आहे. आज्ञा स्वीकार. उद्या त्यांच्याबरोबर परिक्रमेला जा. या स्वामींच्या आश्रमात 2 वृद्ध साधिका होत्या. त्यांनी भोजन तयार केले. ज्येष्ठ संन्यासी म्हणाले, चला भोजन करा. सर्वजण बसलो. भात आणि बंगाली पद्धतीची आमटी भाजी. मिष्टान्न होतेच. माझा मिताहार बघून स्मित करून ज्येष्ठ स्वामी म्हणाले, कुंतल, हा आहार फक्त योगी साधकांनाच शोभतो. मला हसू आले. मी म्हणालो, स्वामीजी, फार उंच झाडावर चढवू नका. पडला तर पुन्हा लोक हसणार. सगळेच हसले. पण तरी ज्येष्ठ संन्यासी म्हणाले, नाही, स्तुती करत नाही आहे. कुंतलला समजावं म्हणून वास्तव सांगितलं. तुमच्या साधनेतील क्रिया माहीत आहेत आणि तुमचा कमी आहार हे सर्व चांगल्या योग्याचं लक्षण आहे. कुंतल मला तुमच्या सिगारेट पिण्याविषयी म्हणाला, पण अशा साधकांच्या बाह्य लक्षणावर न जाणं चांगलं. मांसाहार करणारे, दारू पिणारे, गांजा तंबाखू घेणारे आणि या गोष्टी टाळणारे यांची योग्यता समजणं कठीण आहे. आपल्याला काही समजत नसतं, हेच खरं. भोजनानंतर बाहेर येऊन बसलो. आता 2 माताजी, ज्येष्ठ संन्यासी, त्यांचे एक शिष्य, कुंतल, मी. फक्त ज्येष्ठ खाटेवर, आम्ही सगळे खाली. पण मी सिगारेट काढून पेटवली. शांत ओढत बसलो. ज्येष्ठ संन्याशांनी माझी चौकशी सुरू केली. म्हणालो, नोकरी व्यवसाय काही नाही आहे. कोणी कमावत नाही. कोणी मित्र पैसे देतात, त्यावर घर चालू आहे. मुलांची, बायकोची, संसाराची
माझी समजून कधीच खांद्यावर जबाबदारी घेतली नाही. तो परमेश्वर जाणे न प्रारब्ध जाणे. बायकोचं मुलांचंही प्रारब्ध आहेच की, त्याप्रमाणे घडेल. मला कोणी अडवत नाही. बायकोच्या आनंदानं परवानगी आहे. आय एम अ फ्री बर्ड. मी स्वतंत्र मुक्त पक्षी आहे. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढच्या परिक्रमेची दिव्य अनुभूती घेण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तुम्हाला ऐकताना काय काय अनुभव येत आहेत आणि प्रत्यक्ष चित्र पुढे उभे राहते का, हे मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचे बटन दाबल्याने माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येतील. धन्यवाद.